बाजारासारखी क्रीमी, रिच आणि चविष्ट अशी केसर पिस्ता कुल्फी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने। यात मी कस्टर्ड पावडरचा अजिबात वापर केलेला नाहीये। ही कुल्फी आपण फक्त दुधापासून बनवणार आहोत आणि खूपच क्रीमी बनवून तयार होते। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी 1 लिटर एवढं म्हशीचं दूध घेतले आहे। म्हशीच्या दुधामध्ये भरपूर असं फॅट्स असतं, त्यामुळे आपल्याला असं फुल फॅटच दूध घ्यायचे आहे। छान याला उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आणि साईडला जशी साय चिपकते ती अशी काढून घ्यायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला याला। हे दूध गरम करण्यासाठी आपल्याला शक्यतोवर जाड बुडाचं भांडं वापरायचं आहे, जेणेकरून दूध खाली चिटकणार नाही। आता मी इथे अर्धी वाटी एवढी साखर घालते आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही ते प्रमाण ठरवू शकता। साखर आपल्याला व्यवस्थित वितळून घ्यायची आहे, सतत ढवळत राहायचं आपल्या दुधाला। त्यानंतर मी इथे काजू आणि बदामची पूड करून घेतलेली आहे, पाव वाटी एवढं मी घेतलेलं आहे। यामुळे असं दुधाला